नवी मुंबई झोपड़पट्टियों के पुनर्विकास को लेकर छिड़ी जंग और सियासत अब और भी गर्माती जा रही है। झोपड़पट्टी परिसर में रहने वाले लोगों के न्याय हक के लिए अपनी आवाज बुलंद करते हुए नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले ने चिंचपाड़ा में आमरण उपोषण की शुरुआत की है। आमरण उपोषण की शुरुआत से पहले विजय चौगुले समेत तमाम झोपड़पट्टी वासियों ने ठाणे बेलापुर महामार्ग कुछ समय के लिए रोक दिया। तत्पश्चात इस अनशन दौरान चौगुले ने कहा कि नवी मुंबई के ढोंगी नेता ने अपने कमीशन के खातिर झोपड़पट्टियों में चल रहे एसआरए के सर्वेक्षण को ही रोक दिया। उन्होंने कहा कि जब तक झोपड़पट्टियों के सर्वेक्षण को गति नहीं मिल जाती तब तक वे अपना आमरण उपोषण जारी रखेंगे। सरकार जरी आमचं असलं, सरकारने ज्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नसती केली, सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्स यूज करून आमचा सर्वे थांबवला। आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही, आमची लढाई या इथल्या ढोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत। आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो आम्ही 5-6 दिवसापूर्वी आम्ही पीसी घेतला होता आणि पीसी घेऊन मी आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी परत सर्वे चालू करायला पाहिजे। त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं, उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले की त्यांची काय मी पीसी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं। पण मी पीसी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र का काढायला, जाऊन ज्या पद्धतीने एसआरए यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्यांनी एसआरए चालू करायला पाहिजे होतं आणि त्यांना तसं मुदत दिली होती। त्या मुदतीमध्ये त्यांनी एसआरए चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला। मी पहिल्यापासून बोलतो, ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही, ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे, गणेश नाईकाच्या विरुद्ध आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी बेहत्तर, पण झोपडपट्टी वासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळवून घेणार म्हणजे घेणारच। पाणी अडलं, काही आमदाराला असं वाटलं 10 एपीएसआय बोंबलत होते, 10 एपीएसआय मिळाला म्हणजे आम्ही अब्जोपती बनू, आम्ही झोपडपट्टीतले लोक करोडपती बनू, अशी त्यांना शंका तयार झाली, त्यांना ते भीती वाटायला लागली। आम्हाला 10 एपीएसआयचे आम्हाला काही घेणं देणं नाही। मी तो बोलतो, आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरम सारखे वगैरे ठिकाणी डेव्हलपमेंट लोक करणाऱ्यांना कोऑपरेट करतात, तर इथं त्यांनी सुरुवात करावी। त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त 2 एपीएसआय, आम्हाला 3 एपीएसआय, आम्हाला 4 एपीएसआय, त्याच्यावरती आम्हाला एपीएसआयची गरज पण नाहीये। आम्हाला जशा पद्धतीने 24 वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही, 24 वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं ते 2000 साली, आज ते मूल 24 वर्षाचं झालं, म्हणजे एका झोपडपट्टीत त्यांनी वरती एक घर बांधलं, मुलं मोठी झाली, आता कुटुंब मोठं झालं। हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे। गरजेपोटी त्यांना जे 12.5% परतावा, 9% जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो भेटल्यामुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती झाली तीच परिस्थिती झोपडपट्टीवासियांची झाली। म्हणून माझं माझं हे आहे, सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे। सर्वे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्स यूज करून तो बंद केला। ब्युरो रिपोर्ट, EW नेटवर्क।